नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एबीओ आणि आरएच फॅक्टर ब्लड ग्रुप सिस्टीम। त्यामध्ये दोन ब्लड ग्रुप सिस्टीम असतात, फॉरवर्ड ब्लड ग्रुप सिस्टीम आणि रिव्हर्स ब्लड ग्रुप सिस्टीम। पण आज आपण शिकणार आहोत फॉरवर्ड ब्लड ग्रुपिंग म्हणजेच सेल ग्रुपिंग। फॉरवर्ड ब्लड ग्रुपिंग जी असते ती सेल ग्रुपिंग असते, म्हणजेच त्याच्यासाठी आपण सेल वापरतो, फक्त सेल। कारण की प्लाझ्मा आणि जे सिरम असतं त्यामध्ये अँटीबॉडीज असतात, ते आपण इथे वापरणार नाही। आपल्याला सेल ग्रुपिंग करायचं आहे, त्याकरता आपल्याला ईडीटी सॅम्पल किंवा कुठलं पण अँटीकोअगुलेंट सॅम्पल पाहिजे असतं आणि परत त्याकरता एबीडी अँटीसिरम लागतो। ब्लड ग्रुपिंग अँटीजन अँटीबॉडी बेसवर असतं। अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन तुम्हाला या फॉरवर्ड ब्लड ग्रुपिंग मध्ये म्हणजे सेल ब्लड ग्रुपिंग मध्ये अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन तुम्हाला दिसणार। तर ती कशी दिसणार? सेल जे असतं, आरबीसी जे असतात, आरबीसीज वर जे असतं ते अँटीजन असतं, आरबीसी वर अँटीजन असतं आणि जे अँटीसिरम आपण यूज करतो एबीडी अँटीसिरम त्यामध्ये अँटीबॉडीज असतात। तर ही जी अँटीजन अँटीबॉडीजची रिएक्शन ज्यामध्ये होते त्यामध्ये आपल्याला मग इथे क्लम्पिंग दिसायला येते। तर आता आपण कसं काय ग्रुपिंग होतं ते बघू। ग्रुपिंग कुठे केलं जातं? ग्रुपिंग लॅबमध्ये केलं जातं आणि ते कशा पद्धतीने केलं जातं ते मी तुम्हाला सांगते। तर ग्रुपिंग दोन प्रकारे असतात, एक स्लाइड मेथडने पण करतो आपण किंवा ट्यूब मेथडने पण करतो। आपण इथे स्लाइड मेथडने करणार आहोत। तर स्लाइड मेथडने आपण इथे एका स्लाइडवर 3 ड्रॉप ब्लड जे घेतलेले आहे, हे 3 ड्रॉप अशा आपण 4 स्लाइड घेतलेले आहेत। तर आपण पहिल्या ड्रॉप मध्ये ए अँटीसिरम टाकतो। ए अँटीसिरम हा ब्ल्यू कलरचा असतो, हा डी अँटीसिरम हा कलरलेस असतो। हा आरएच आपल्याला सांगतो की आरएच काय असतं, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह। आरएच फॅक्टरमुळे आपल्याला ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे हे कळतं। तसंच बी हा येलो कलरचा असतो, बी जो अँटीसिरम असतो तो येलो कलरचा असतो। आता बघायचं झालं इथे आपण ए अँटीसिरम टाकलेला आहे, ते डी अँटीसिरम टाकलेला आहे, ते बी अँटीसिरम टाकलेला आहे। तर इथे जी क्लम्पिंग आलेलं आहे म्हणजे अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन म्हणजेच क्लम्प फॉर्म आहे। जिथे अँटीजन अँटीबॉडीची रिएक्शन झालेली आहे तिथे क्लम्प फॉर्म होतात। तर इथे क्लम्प फॉर्म झालेला आहे म्हणजेच इथे ए मध्ये क्लम्प फॉर्म झालेला आहे आणि डी मध्ये क्लम्प फॉर्म झालेला म्हणजे हा ब्लड ग्रुप कुठला, तर हा ए पॉझिटिव्ह, हा आहे ए पॉझिटिव्ह। तसंच इथे बी मध्ये कुठलंच रिएक्शन नाही आहे म्हणून बीचा काहीच नाही, इथे हा ए पॉझिटिव्ह। सेकंड ब्लड ग्रुप मध्ये बघा, सेकंड स्लाइडवर तुम्हाला दिसेल ए मध्ये कुठलंच रिएक्शन झालेलं नाही आहे, ए मध्ये कुठलंच रिएक्शन नाही आहे। डी मध्ये रिएक्शन दिसते आहे, बी मध्ये रिएक्शन दिसते आहे म्हणजे हा झाला बी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप। इथे थर्ड स्लाइड मध्ये तुम्ही बघाल तर ए मध्ये पण रिएक्शन नाही आहे आणि बी मध्ये पण रिएक्शन आहे, फक्त डी मध्ये तुम्हाला इथे रिएक्शन दिसते आहे। त्यामुळे हा म्हणजे इथे कुठलंच अँटीजन नाही आहे। कुठल्या ग्रुपवर अँटीजन नसतं, तर ओ ग्रुप असा आहे ज्याच्यावर कुठलंच अँटीजन नसतं, त्या ओच्या सेलवर अँटीजन नसतं, त्यामुळे इथे अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन दिसत नाही म्हणजे हा कुठला ग्रुप आहे, ओ ब्लड ग्रुप। आता इथे बघा तर तुम्हाला तिन्ही याच्यात रिएक्शन दिसत आहे, तिन्ही याच्यामध्ये तुम्हाला क्लम्पिंग दिसून राहिलेले आहे। ए मध्ये पण क्लम्पिंग आलेले आहे, अँटी-डी टाकलं तिथे पण क्लम्पिंग आहे आणि बी मध्ये सुद्धा क्लम्पिंग आहे, म्हणजे ए मध्ये पण क्लम्पिंग आहे, बी मध्ये पण क्लम्पिंग आहे आणि डी मध्ये पण क्लम्पिंग आहे, म्हणजे हा झाला एबी पॉझिटिव्ह ग्रुप। हा झाला एबी पॉझिटिव्ह ग्रुप। आता आपण दुसरे इकडे ज्या स्लाइड बनवलेल्या आपण त्या स्लाइड बद्दल, आता हे झाले बाकीचे पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप। आता आपल्याला निगेटिव्ह ब्लड ग्रुप कसे असतात ते बघायचे आहे। तर त्याच पद्धतीने आपण इथे स्लाइड घेतलेली आहे, आपण 3 ड्रॉप घेतलेले आहे ब्लडचे। तर यामध्ये आपण ए चा सिरा टाकलेला आहे, ते डी टाकलेला आहे, इथे बी चा सिरा टाकलेला आहे। पण या स्लाइड मध्ये काय दिसतंय, ए मध्ये क्लम्पिंग दिसतंय आणि डी मध्ये कुठलंच क्लम्पिंग दिसत नाही आहे आणि बी मध्ये तर नाहीच आहे, म्हणजे हा आहे ए ब्लड ग्रुप, पण डी मध्ये कुठलंच क्लम्पिंग नसल्या कारणाने हा झाला आरएच निगेटिव्ह ग्रुप, म्हणजे हा आहे ए निगेटिव्ह। आता सेकंड स्लाइड मध्ये बघायचं तर बी मध्ये तुम्हाला क्लम्पिंग दिसून आलेले आहे, डी हा युनिफॉर्म आहे, याच्यामध्ये कुठलंच क्लम्पिंग नाही म्हणजे सेल सेपरेट आहे, म्हणजे कुठलंच रिएक्शन नाही झालेलं आहे बी
ए मध्ये पण कुठलंच रिॲक्शन झालेलं नाही, फक्त इथे बी मध्ये तुम्हाला क्लम्प दिसत आहे. क्लम्प म्हणजे अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन. तर इथे जी रिॲक्शन झालेली आहे म्हणजे हा ग्रुप आहे बी आणि RH मध्ये कुठलीच रिॲक्शन नाही झालेली आहे म्हणून बी निगेटिव्ह. हा इथे बघितलंच गेलं तर तुम्हाला इथे तिन्ही याच्यात कुठलीच रिॲक्शन दिसत नाही. ए मध्ये पण रिॲक्शन दिसत नाही आहे, RH मध्ये पण रिॲक्शन दिसत नाही आहे आणि बी मध्ये पण रिॲक्शन दिसून नाही राहिली आहे. तर इथे अँटीजनच नाही आहे, एचा अँटीजनच नाही आहे, ते बीचा अँटीजन नाही आहे, त्यामुळे इथे दोन रिॲक्शन नाही आहे म्हणजे हा झाला O आणि डी मध्ये कुठलंच रिॲक्शन दिसत नाही म्हणून हा झाला O निगेटिव्ह. आता फोर्थ स्लाइड याच्यामध्ये बघा तुम्हाला ए मध्ये पण रिॲक्शन दिसते, बी मध्ये पण रिॲक्शन दिसते आणि डी मध्ये कुठलीच रिॲक्शन नाही आहे. त्यामुळे हा झाला ए बी RH निगेटिव्ह. हा आहे ए बी RH निगेटिव्ह ग्रुप. आठही ब्लड ग्रुप बघितलेली आहे, ती कशी करतात काय करतात हे बघा. इकडे पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप बघितलेले आहे, या साईडला आपण निगेटिव्ह ब्लड ग्रुप बघितलेली. आता हीच ब्लड ग्रुप लॅबमध्ये प्रॅक्टिकली कशी करतात ते आपण आता बघूया. चला मग आता आपण फॉरवर्ड ब्लड ग्रुपिंगचं प्रॅक्टिकली करून बघत आहोत. तर आपण जे EDTA सॅम्पल आहे, हे जे EDTA सॅम्पल आपण आता या स्लाइडवर 3 ड्रॉप आपण या स्लाइडवर घेणार आहोत. तर मी आता तुम्हाला सॅम्पल घेऊन दाखवते. EDTA सॅम्पल, हे 3 ड्रॉप EDTA सॅम्पल. आता आपण यामध्ये अँटीसिरा टाकणार आहे. ए अँटीसिराचा कलर असतो ब्ल्यू, हे ब्ल्यू कलर. आणि अँटी डी जे असते, जे RH फॅक्टर आपल्याला सांगते ते असतं कलरलेस. आणि जे अँटी बी असते ते येलो कलरचं असते. आता आपण हे जे आपण अँटीसिरा टाकलेला आहे त्याला मिक्स करू आपण RBC सोबत. एका स्लाइडनी, एका टोकानी एकच आपण हे करायचं मिक्स, म्हणजे ते टोक दुसऱ्या याच्यामध्ये यूज करायचं नाही, असं आपण ह्यांना मिक्स करायचं. तर आता आपण बघणार आहोत ग्रुप, जे आपण EDTA सॅम्पल घेतले होते त्यांचे आपण आता ग्रुप बघणार आहोत. तर आपण पहिली स्लाइड बघू काय आहे. आता पहिल्या स्लाइडमध्ये दिसतं असेल ए मध्ये आणि डी, जिथे आपण ए फॉर्म झालेला आहे म्हणजे हा ग्रुप आहे ए पॉझिटिव्ह. अँटी डी काय डिनोट करते, RH फॅक्टर पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. तर इथे क्लम्पिंग आलं डी मध्ये म्हणजे ए पॉझिटिव्ह. तसंच सेकंड स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेल इथे बी मध्ये क्लम्पिंग आलेलं आहे आणि डी मध्ये क्लम्पिंग आलेलं आहे म्हणजे हा झाला बी पॉझिटिव्ह. तसंच थर्ड स्लाइडमध्ये तुम्हाला हे दिसतं आहे ए मध्ये पण क्लम्पिंग आलेलं आहे, बी मध्ये पण क्लम्पिंग आलेलं आहे आणि अँटी डी मध्ये पण क्लम्प आलेले आहे. त्यामुळे हा आहे ए बी पॉझिटिव्ह. तर लास्ट स्लाइड आहे ज्यामध्ये ए मध्ये पण क्लम्प नाही आहे, अगदी युनिफॉर्म दिसत आहे, सेल पूर्ण फिरतात. आणि डी मध्ये तुम्हाला क्लम्प दिसत आहे, ए मध्ये नाही आहे, बी मध्ये नाही आहे, डी मध्ये क्लम्प आहे म्हणजे हे आहे ओ पॉझिटिव्ह. हा आहे ओ पॉझिटिव्ह. आता आपण ही दुसरी सॅम्पल घेतलेली आहे. तर आपण निगेटिव्ह ब्लड ग्रुप बघताय, त्याच पद्धतीने आपण एक निगेटिव्हचे सॅम्पल घेतलेले आहे. यामध्ये बघा इथे ए मध्ये क्लम्पिंग येत आहे. इथे अँटी डी टाकलं होतं आपण, अँटी डी मध्ये कुठलाच क्लम्प दिसत नाही आहे. आणि हे बीचा सिरा टाकलेला आहे, यामध्ये बी सिरा, यामध्ये पण क्लम्प दिसत नाही आहे. तर हे याला ए निगेटिव्ह असं आपण म्हणणार, कारण की अँटी डी टाकल्यावर सुद्धा इथे सॅम्पल युनिफॉर्म आहे, म्हणजे सेल सेपरेट आहे, क्लम्प कुठेच नाही आहे. त्यामुळे हा झाला ए निगेटिव्ह. हे जे सेकंड आहे ह्यामध्ये बघा बी मध्ये तुम्हाला क्लम्पिंग दिसत आहे, बी मध्ये क्लम्प आहे आणि डी जे आहे त्याच्यामध्ये बिलकुलसुद्धा क्लम्प नाही आहे, म्हणजे युनिफॉर्म आहे, म्हणजे हा झाला बी निगेटिव्ह. त्यानंतरचा आहे ए मध्ये पण क्लम्प आहे, बी मध्ये पण क्लम्प आहे आणि मध्ये जे डी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये क्लम्पिंग नसल्याकारणाने युनिफॉर्म आहे,
ते हे झालं AB निगेटिव्ह. तसेच लास्ट हा जो आहे याच्यामध्ये तिघांमध्ये पण क्लम्पिंग नाही आहे, म्हणजे हा झाला O निगेटिव्ह. याप्रमाणे आपण आता 8ही ब्लड ग्रुप बघितलेले आहे. यांना फॉरवर्ड ब्लड ग्रुपिंग किंवा सेल ग्रुपिंग असे म्हणतात.